वन खात्याकडून आवश्यक परवानगी प्राप्त मिळायची असल्याने गायमुख घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणे शक्य नाही। त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या घाट रस्त्याची व्यवस्थित डागडुजी व डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल पर्यंतचा रस्ता मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे। मात्र त्यावरील गायमुख घाट काँक्रिटीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यापूर्वीच घेतलेली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। वन खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाचे कायदेशीर देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली। या पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव यांनी गायमुख घाट रस्त्याच्या डागडुजीकरण व डांबरीकरणाचे निर्देश दिले आहेत। घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या समन्वय बैठकीचे पुढील सत्र ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सोमवारी सायंकाळी झाले। या बैठकीस घोडबंदर रोड येथील जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमचे प्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, उपायुक्त दिनेश तायडे, शंकर पाटोळे, मधुकर बोडके, घोडबंदर रस्ता येथे काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी मीरा भाईंदर आणि नवी मुंबई येथील वाहतूक पोलीस अधिकारी, मेट्रो, महामेट्रो, MMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेही प्रतिनिधी उपस्थित होते। ठाण्यात होळीच्या पूर्वसंध्येला माणुसकीचे रंग उधळत धुळवड साजरी करण्यात आली। ठाण्यातील समाजसेवक किरण नागती यांच्या माध्यमातून अभिनय कट्ट्यावर बुधवारी विशेष मुलांची विशेष होळी साजरी झाली। दिव्यांग मुलांसमवेत पर्यावरणपूरक होळी पेटवून नैसर्गिक रंगांची उधळण करीत एक आगळावेगळा संदेश समाजाला देण्यात आला। ठाण्यातील नौपाडा भास्कर कॉलनी येथील जिजामाता उद्यानालगतच्या अभिनय कट्ट्यावरील दिव्यांग कला केंद्रात किरण नागती यांनी बुधवारी विशेष मुलांसाठी होलिकोत्सवाचे आयोजन केले होते। यंदा या होळी उत्सवाचे 10वे वर्ष आहे। यावेळी दिव्यांग मुलामुलींनी काम, क्रोध, मोह, लोभ, मेद आणि मत्सर या षडरूपीचे होळीत दहन करून समाजातील वाईट प्रवृत्तींना ईश्वराने सद्बुद्धी देण्याची भावना व्यक्त केली। नंतर संगीताच्या तालावर माणुसकीचे रंग उधळत धुळवड खेळताना या मुलांनी आपल्या निरागसतेचे दर्शन घडवले। विशेष मुलांच्या होळीचे आयोजन करणाऱ्या किरण नागती यांनी प्रदूषण मुक्त पर्यावरणपूरक होळी साजरी करून या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच या उपक्रमाचे फलित असल्याचे आवर्जून नमूद केले। विशेष होलिकोत्सवाला स्थानिक नागरिकांसह प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावून मुलांना प्रोत्साहित केले। तर 10वं वर्ष आहे आणि दरवर्षी आपण विशेष मुलांसाठी विशेष होळी दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून या अभिनय गट्ट्यावर करत असतो। हा फक्त एक सण उत्सव नसून तर आपण नेहमी असं म्हणत असतो की षडरूपांचा कुठेतरी होलिका दहन मध्ये आपण ते दहन केलं जातं। काम, क्रोध, मद, मोह, मत्सर ह्या ज्या काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये दुर्दैवाने चुकीचे बदल होतात, म्हणून विकृत मानसिकता कुठेतरी जाळून टाकणं हा एकमेव हेतू असतो। आणि तो हेतू साध्य करण्यासाठी जेव्हा ही दिव्यांग कला केंद्रातली विशेष मुलं पुढे येतात आणि समाजाला संदेश देतात, त्यामुळे होळीच्या बरोबर एक दिवस आधी जेव्हा हे घडतं तेव्हा हा संदेश समाजामध्ये पसरतो आणि आपल्या लक्षात येतं की ही इतकी निरागस मुलं आहेत। नियतीने जरी असा खेळ केला असला तरी सर्वसामान्य IQ लेवल ज्यांचे 100% आहेत ते चुकीचे वागतात आणि त्यांना एक संदेश देण्यासाठी होलिका मातेला प्रार्थना केली जाते आणि होलिका मातेला सांगितलं जातं की आमच्या सगळ्या चुका तुझ्या पदरात घे आणि आजपासून नव्यानं एक आयुष्य जगण्यासाठी समाजातल्या प्रत्येकाला चांगली बुद्धी दे। तर या विशेष मुलांच्या आयुष्यात ह्या होलिका दहन असतो रंगपंचमीच्या मध्ये रंग भरण्याचं एक नवीन काम केलं जातं। मला असं वाटतं माणुसकीचे रंग भरण्याचं काम होतं आणि माणुसकीचे रंग
ज्याला प्रखरतेनं दिसतात ना, तिथे मला असं वाटतं चुकीच्या गोष्टी घडत नाही. त्यामुळे माणुसकीचा प्रत्येक रंग या मुलांमध्ये आपल्याला दिसत असतो आणि तोच रंग पसरवण्याचं काम या होळीच्या निमित्तानं, रंगपंचमीच्या निमित्त दिव्यांग कला केंद्राची ही मुलं दरवर्षी करत असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं कुठलं, त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघत असतात की एक वेगळा आनंद असतो, समाधान असतो आणि ते समाधान कुठेतरी त्यांना वेळोवेळी मिळावं म्हणून हा एक प्रयत्न असतो. माहितीच्या अधिकारात आरटीआय मिळालेल्या माहितीनुसार ठाणे शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 2020च्या आदेशानुसार अद्याप पूर्णतः सीसीटीव्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही. कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले असतानाही पोलीस विभागाने या आदेशाची अंमलबजावणी केलेली नसल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील 35 पोलीस ठाण्यांमध्ये केवळ 357 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. अनेक ठिकाणी प्रत्येकी फक्त 10 ते 15 कॅमेरेज कार्यरत आहेत, तर कोणत्याही पोलीस ठाण्यात ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही. यामुळे पोलीस ठाण्यातील कामकाज आणि नागरिकांच्या तक्रारींच्या नोंदीबाबत पारदर्शकता नसल्याचे समोर येत आहे. अनेक नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तनाच्या तक्रारी केल्या आहेत. सीसीटीव्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग अभावी पोलीस ठाण्यामध्ये होणाऱ्या गैरप्रकाराची नोंद घेतली जात नाही, ज्यामुळे दोषींवर कारवाई करणे कठीण होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा या संदर्भात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाचा एक 2020चा एक ऑर्डर आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग हा कंपल्सरी आहे. टॉयलेट आणि बाथरूम सोडून इतर सर्व ठिकाणी ते कॅमेरा लावणं हा बंधनकारक आहे, असं सुप्रीम कोर्टाने त्यांचे ऑर्डर्स दिलेले आहेत. पण आता आम्ही जेव्हा माहिती अधिकार काढलं आपल्या ठाणे कमिशनरेट इथून, तर फक्त प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फक्त 10 कॅमेरा लावण्यात आलेले आहे. म्हणजे एका पोलीस स्टेशनमध्ये 20 कॅबिन्स असेल तरी 10 कॅमेरा लावलेले आहेत. ऑडिओ रेकॉर्डिंगचं इक्विपमेंट तिथे लावण्यात आलेले नाहीत. हा सहसा सुप्रीम कोर्टाचा आदेशाचा उल्लंघन आहे. माझं असं म्हणणं आहे, हा सर्वात पहिला सुप्रीम कोर्टाचा जो ऑर्डर आहे ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा विथ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांचं जी तक्रार आहे, लोकांना ज्या पद्धतीने वागणूक दिले जातात, जर चुकीचं वागणूक तिथे दिले जात असेल तर त्याचा पुरावे म्हणून आपण कोर्टात ते व्हिडिओज आणि ऑडिओ पोलीस स्टेशनमध्ये जे आहे त्याचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने समजा पोलीस स्टेशनमध्ये कोणी मंत्री किंवा इतर कोण गुंड धमकी देत असेल, पोलीस स्टेशनमध्ये त्यांना दबाव आणण्याकरता प्रयत्न करत असतील अधिकाऱ्यांवरती, ते सुद्धा आपण उजागर पोलिसांना करता येईल आणि त्यांच्या विरोधात ते कारवाईची मागणी करू शकतात, कारण ते पुरावे म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग ते करू शकतात. तर माझं एकच म्हणणं आहे की त्वरित या सगळ्या इम्प्लिमेंटेशन हायकोर्टाचा ऑर्डर आहे त्यांनी करावं. जर त्यांनी हे नाही केलं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून आम्ही कोर्टात जाणार आहे, हायकोर्टात, आणि त्याचा पहिला आम्ही लोकांना जनजागृती करण्याकरता हे काय अधिकार आहेत, कसे आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवत बसणार आहे पुढचा काही महिना, आणि नंतर आम्ही कोर्टात जाणार. आणि त्याच पद्धतीने आम्ही लॉ डिपार्टमेंट किंवा जे महाराष्ट्र डिपार्टमेंट आहे, जे लॉ अँड ऑर्डरचं डिपार्टमेंट आहे, त्यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार करणार आहेत, डिमांड करणार आहेत आणि कमिशनरेट पर्यंत आम्ही हा विषय पत्रव्यवहार करून माहिती देणार. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी
व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंदाश्रमात आज मंगळवार रोजी जनसंवाद उपक्रमाचे आयोजन केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्ष नेते मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारीचे निवारण यावेळी केले. दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी व समस्या सोडविल्या जाणार असल्याचे अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेचे ठाण्याची शिवसेना हे ब्रीद जपत आजवर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखला आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जात आहे. तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींनीही लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनसंवाद उपक्रमाचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील टेंबी नाक्यावरील आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम आयोजित केला होता. ऑन द स्पॉट बरेचसे विषय संपलेले आहेत. आता महत्वाचा एक विषय ट्रॅफिकचा आहे का आमच्या तडफदारांनी ट्रॅफिकचा विषय आणलेला आहे. त्यासाठी ट्रॅफिकचे संबंधित अधिकारी यांच्याबरोबर एक बैठक आम्ही या आठवड्यात लावतो आहोत आणि काही आमच्या पॉवर लिफ्टिंगच्या मुलींना अनुदान देण्याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आहे. बिल्डरनी फसवण्याच्या बऱ्याचशा तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत. अशोक वैती साहेब आणि आमचे बाकी नगरसेवक ऑन द स्पॉट ते काम करतात आहेत. आम्ही देखील काम करतोय आणि अशा प्रकारे त्या भागातील नगरसेवकांचे ज्या तक्रारी आहेत त्या भागातील नगरसेवकांना आणि शिवसैनिकांना देखील सक्षम करणार आहेत. जे नागरिकांना फसवणार आहेत, सेवा नाही करणार, मग ते अधिकारी असू दे, बिल्डर असू दे, त्यांना त्यांचा जाब द्यावा लागेल. नागरिकांनी याचा फायदा घ्यावा आणि तुमच्या माध्यमातून सांगतो आणि तुमच्या माध्यमातूनच ही दुसरी वेळ आहे, चांगला प्रतिसाद आहे. अजून जास्त प्रश्न आणावेत, समस्या आणाव्यात, आम्ही सक्षम आहोत. आम्ही पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचे सैनिक आहोत आणि आम्ही सक्षम आहोत ते करण्यासाठी. आमचे शिंदे साहेब देखील संपले, त्यांचे मंत्रिमंडळ, त्यांचे नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख सर्व सक्षम होतात.